उद्या नामनिर्देशन भरण्याची शेवटची तारीख आहे. आमचे पूर्ण नामनिर्देशन भरलेले आहे. उद्या आम्ही सर्व उमेदवारांचे फॉर्म दाखल करणार आहोत आणि अधिकृतरित्या प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. निश्चित स्वरूपामध्ये आमचे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत केलेल्या विकासाच्या या पूर्ण मोहिमेमध्ये प्रत्येक घराघरामध्ये जातील, प्रत्येकाचे त्या ठिकाणी आशीर्वाद घेतील आणि आम्ही कशा पद्धतीने विकास करणार आहोत, कशा पद्धतीने सर्व गावांना काय परत करणार आहोत, काय विकास करणार आहोत, जाहीरनाम्याच्या माध्यमातून आमचे सर्व उमेदवार प्रत्येक घरामध्ये जातील आणि आपला प्रचार त्या ठिकाणी करतील. नगर परिषदेत आपला विजय झालेला नाही, नगराध्यक्ष आलेला नाही, त्याचा काही परिणाम होणार का? निश्चित काही नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत 12 दिवसामध्ये तयारी केली आणि 12 दिवसामध्ये तयारी केली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 23 उमेदवार मैदानामध्ये उतरलेले होते आणि चांगल्या पद्धतीचा कौल आम्हाला अपेक्षित होता, परंतु जनतेला दिलेला कौल आहे, जनतेला दिलेला निर्णय आहे तो आम्ही मान्य केलेला आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही शहरात असेल, तालुक्यात असेल काम करत आलेलो आणि भविष्यातही काम करत राहणार आहोत. उमेदवार निश्चित झाले का? पूर्ण आमचे उमेदवार निश्चित झालेले आहेत. त्यामुळं सर्व उमेदवार मागच्या बऱ्याच दिवसापासून तयारी करत होते. आज त्या माध्यमातून त्यांचे नामनिर्देशन भरलेले आहे, फॉर्म भरलेले आहेत आणि उद्यापासून सर्व प्रचाराला तयारी सर्वप्रथम आमचे आमदार, लोकप्रिय आमदार राजेदार विटेकर यांनी जे तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचे 5 जिल्हा परिषद सदस्य, 10 पंचायत समिती सदस्य उमेदवार दिले आणि त्यांच्यामुळं आम्हाला निश्चितच तालुक्यात फायदा होणार आहे. त्यांच्या कार्यक्षम आहेत, विकासाचे काम करतात. आजपर्यंत तालुक्यात वर्षात बऱ्याच गावांना त्यांनी विकासाचे निधी दिलेला आहे आणि भविष्यात होणाऱ्या कामासाठी निश्चित फायदा होणार आहे. राजेदामुळं इथल्या 5 जागा आणि 10 पंचायत समिती निवडून येतील असं मला खात्री. प्रचाराची रणनीती कशी असेल? प्रचाराची रणनीती, प्रचार तर आमचा चालूच आहे. ज्यावेळेसपासून आमदार राजेदार विटेकर निवडून आले त्या दिवसापासून प्रचार चालू आहे, त्यांचा संपर्क चालू आहे. ते नेहमी पाथरी शहराशी, पाथरी तालुक्याशी संपर्कात असतात. ग्रामीण भागात शहरापेक्षा आम्हाला मदत भेटेल आणि आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्कलमधल्या नागरिकांना, जनतेला काय आवाहन करणार? त्यांना आवाहन करतो की आपले महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि एक आमदार आपल्याला सत्तेमधला मिळालेला आहे आणि आज जिल्हा परिषद पंचायत समिती जर निवडून आल्या आमच्या पक्षाच्या तर निश्चितच आमदारांना सुद्धा काम करायला सोपं जाईल आणि एक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमदार यांच्यामुळं तालुक्याचा विकास होईल. त्यामुळे सर्व जनतेला विनंती करतो, 5 सर्कलमध्ये नागरिकांना, मतदारांना विनंती करतो की राजेदाच्या पाठीमागे राहून राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून द्यावे अशी माझी विनंती. आम्हाला आमचे नेते दररोज गडबदार युवकांचं नेतृत्व करणारे आणि मतदारसंघ नव्हे तर जिल्हा विकासाकडे देणारे आमचे राजेदार विटेकर यांच्या नेतृत्वाखाली आमचा राष्ट्रवादी पक्षाच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांचे अर्ज काल सोनपेठमध्ये झाले, आज पाथरीमध्ये झाले. त्यामुळं आम्हाला त्यांच्या कामावर आमचे पक्षाचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, रुपालीताई चाकणकर असतील किंवा आदितीताई तटकर असतील, या सर्वांच्या कामाची पद्धत आणि लोकांना न्याय देण्याची भूमिका यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि आमचे आमदार आतापर्यंत तुम्ही पाहिले त्यांना 1 वर्ष पूर्ती झाली. त्या वर्षापूर्वी त्यांनी किती कामांचा राज्यात अजितदादा आणि आपल्या मतदारसंघात राजेदादा हे अजितदादाच्या तालमीतून तयार झालेलं एक नेतृत्व आहे. ग्रामपंचायत, मार्केट कमिटी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते आमदार यापर्यंत त्यांचा जी काम करण्याची पद्धत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते काम करतो. आज मतदारसंघाचे आपल्या पाथरी विधानसभामध्ये जे काही आपले जिल्हा परिषदेचे सर्वच उमेदवार दादांच्या त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या नेतृत्वात काम करत आहेत. मला निश्चित या गोष्टीचा आनंद आहे की विजय हा राष्ट्रवादी पक्षाचाच होणार आहे आणि त्यांच्या आज मला माहीत आहे की आज लाडक्या बहीण च्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचं काम महिला बालकल्याण खात्यातून चांगल्या पद्धतीने आज ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. त्यामुळं आज
महिला ह्या सर्वच महिला मला वाटते की आमच्या पक्षासोबत आहेत. तसंच आज सर्व म्हणजे जाती धर्मांना न्याय देण्याचं काम असेल, अल्पसंख्याक असेल, मागासवर्गीय असेल किंवा इतर सर्वच पक्ष जातींना सोबत घेऊन काम करण्याचं काम हा राष्ट्रवादी पक्ष करत असतो. त्यामुळं निश्चितच 18 पगड जातींना घेऊन आम्ही आज आमचा जो काही बॅनर आमचे सर्व चारही सर्कलमध्ये उभे केलेले आहेत. त्यामुळे निश्चितच आम्हाला यश मिळणारच आहे. आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई विटेकर पण आज आपल्यामध्ये आज उभे आहेत. काकी आमच्या सोबत आलेले आहेत की महिलांचं एक त्यांनी नेतृत्व करून महिलांना सोबत घेऊन त्या प्रचारात पण आज आमच्या प्रचारामध्ये आमचे आशीर्वाद त्यांचे आमच्यासोबत राहणार आहेत. निश्चितच आमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीच शंका नाही. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्कलच्या नागरिकांना काय आव्हान सर्कलच्या नागरिकांना हेच आव्हान आम्ही करणार आहोत की कुठल्याही फुलतापांना तुम्ही बळी न पडता आज आपल्या सर्कलचा आपल्या गावाचा जर विकास करून घ्यायचा असेल तर तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या आमचे नेते माननीय राजेंद्र विटेकर यांच्यासोबत राहिलं पाहिजे आणि या विजय संकल्प